नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर आज आपण आणलेली आहे. आता लाडक्या बहिणींना 15 तारीख म्हणजेच 15 एप्रिल रोजी सर्वात मोठी खुशखबर इथे आपण बघणार आहोत. महिलांना 3,000 रुपये इथे मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कोणत्या महिलांना 3,000 रुपये इथे मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओला संपूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही मधात सोडून जायचं नाही. व्हिडिओ हा पूर्ण बघत चला, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती इथे मिळणार. तर बघा, 1500 प्लस 1500 रुपये इथं त्या बहिणींना मिळणार आहे. असे टोटल 3,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे या लाडक्या बहिणींच्या. आता ते कोणत्या लाडक्या बहीण आहेत ज्यांना 3,000 रुपये येतील ते आपण आता इथे बघून घेऊया. त्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता ह्या 3,000 रुपये येणार आहेत. त्या बहिणी कोणत्या, तर हे आपण आता बघूया. चला तर बघूया. बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. मित्रांनो बघा, आपला जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, मार्च महिन्याचा ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि तर अशा ज्या महिला आहेत, अशा महिलांना प्लस एप्रिल मार्च प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता इथे मिळणार आहे. तर अशा दोन्ही हप्त्यांचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांनो बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ या महिलांना आता मिळणार आहे. तर किती मिळणार, तर बघा, मार्चचे 1,500 रुपये प्लस एप्रिलचे 1,500 रुपये असे टोटल त्यांना इथे 3,000 रुपये इथे देण्यात येणार आहे. मित्रांनो बघा, 3,000 रुपये त्यांना इथे मिळणार आहे या बहिणींना. ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही, फक्त त्यांनाच हे पैसे मिळतील. ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना इथे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे. तर बघा, आत्तापर्यंत त्यांना 9 हप्ते मिळाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त 8च हप्ते मिळाले त्यांना आता 9वा हप्ता प्लस हा 10वा हप्ता असे टोटल 3,000 रुपये त्यांना इथे खात्यात मिळणार आहे. तर तुमचं DBT वगैरे व्यवस्थित असली पाहिजे, ज्यासाठी खाते लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊन जातील 3,000 रुपये. आणि ज्या बहिणी आहे ज्यांना 9वा हप्ता मिळाला आहे आणि ते आता 10व्या हप्त्याची वाट बघत आहेत, त्यांना इथे 1,500 रुपये मिळणार आहे. त्यांना इथे 3,000 रुपये मिळणार नाही, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार, कारण त्यांना मागचा हा 9वा हप्ता मिळालेला आहे. आता त्यांना 10वा हप्ता हा 1,500 रुपये इथे मिळणार आहे. जेवढ्या पण पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत हे पैसे जमा होत असतात. आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. मित्रांनो बघा, 9 हप्ते आत्तापर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले आहे लाडक्या बहिणींच्या. आणि ज्या बहिणी आपल्याला कमेंट करून सांगत होत्या की आम्हाला मार्चचा हप्ता मिळाला नाही आणि आम्हाला मागचासुद्धा हप्ता मिळाला नाही, तर त्यांनी आता काळजी करायची नाही, कारण त्यांना आता हा एकूण हप्ता इथे एप्रिल महिन्यातच मिळणार आहे. ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही त्यांना हा एप्रिल महिन्यातच दोन्ही हप्ते मिळणार आहे. तर 3,000 रुपये 1,500 करून त्यांना तिथे 3,000 रुपये या एप्रिल महिन्यात मिळणार आहे. तर बघा, त्यांना असे 3,000 रुपये मिळणार आहे. बघा, हे मागच्या महिन्यात ज्या महिलांना मिळाले नाही त्यामागचं कारण म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे अनेक महिलांना पेमेंट अडकले होते. मित्रांनो बघा, ज्यांना हा मार्च महिन्याचा हप्ता ज्याला मिळाला नाही त्यामागील कारण म्हणजे काय असू शकते की तांत्रिक अडचण असू शकते, काही तर सर्व्हर प्रॉब्लेम वगैरे हे असू शकते. बँक खात्यातील चुकीची माहिती देण्यात आली असेल किंवा तुमचा आधार लिंकमध्ये काही गोंधळ असू शकते किंवा तुमचे DBT निष्क्रिय असल्याने हे तुम्हाला पैसे आले नसतील. मागचे पैसे मार्चमधले या महिलांना मार्चमधले पैसे आले नसतील, त्यामागील हे कारण असू शकते. तांत्रिक सर्व्हर प्रॉब्लेम वगैरे, आधार कार्डमध्ये काही गोंधळ असेल, आधार कार्ड लिंकिंग व्यवस्थित झालं नसेल किंवा तुम्ही माहिती चुकीची देण्यात आली असेल किंवा तुमचं जे DBT आहे हे बंद झालेलं असेल, हे काही प्रॉब्लेम असू शकतात. म्हणून त्यामुळे त्यांना मार्च महिन्याचा हप्ता इथे मिळालाच नव्हता. मात्र त्यांनी आता काळजी करायची नाही आहे, कारण त्यांना एप्रिल महिन्यामध्येच हा मागील हप्तासुद्धा मिळण्याची इथे खूप खूप शक्यता आहे. मित्रांनो बघा, एप्रिल महिन्यामध्ये त्यांना मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा असा दोन्ही हप्ता त्यांना बँक अकाउंटमध्ये येणार आहे. सध्या हप्ता मिळून एकूण 3,000 रुपये मिळू शकतात. मित्रांनो बघा, सरळ सरळ इथे माहिती मिळालेली आहे आपल्याला की असे 3,000 रुपये त्यांना आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे लाडकी बहीण योजनेचे. ज्यांचे मागचे पैसे आले नाही, ज्यांना 9वा हप्ता मिळाला नाही, ज्यांना मार्चमध्ये कुठलेच पैसे आले नाही, त्यामागील कारण म्हणजे सर्व्हर प्रॉब्लेम वगैरे असू शकते, त्यामुळे नसन आले, तर त्यांना आता काळजी करायची नाही, कारण त्यांनी ते थेट 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे. मात्र तुमचं
तुम्हाला पण लवकरात लवकर आता हे डी-बी-टी वगैरे हे जर काही चुकलेलं असेल तुमचं, तर हे लवकरात लवकर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. डी-बी-टीला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि जर आधार कार्ड लिंकिंग व्यवस्थित नसेल, तर ते आधार कार्ड लिंकिंगसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुमचे पैसे अटकणार नाही तुम्हाला थेट ₹3000 व्यवस्थितपणे मिळून जाईल तुमच्या अकाउंटमध्ये. तर आजच तुम्हाला बँकमध्ये जाऊन हे सर्व तपासायचं आहे, की डी-बी-टी केलेलं आहे का? आणि आधार कार्ड लिंकिंग व्यवस्थित आहे का? आणि बघा माहिती तुम्ही व्यवस्थित दिलेली आहे का? अकाउंट नंबर आणि आय-एफ-सी कोड वगैरे माहिती तुम्हाला तपासायची आहे. तर आजचा हा व्हिडिओत आपण बघितलं, की लाडकी बहीण योजनेचे ₹3000 कोणत्या बहिणींना मिळणार आणि 1500 कोणत्या मिळणार. जर तुम्हाला आणखीन काही त्यात अडचण असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्यावर उपाय आणू. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा असेल नवीन, तर त्यावर सुद्धा मला कमेंट करून सांगत चला, जेणेकरून आपण त्यावर नवीन व्हिडिओ आणू शकू. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. जर आवडली असेल तर नक्की लाडक्या बहिणींना शेअर करा, ज्यांना माहिती नाही त्यांना, आणि ज्यांना खूप कन्फ्युजन आहे की मागील पैसे मिळणार की नाही, त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करत चला. धन्यवाद.